24NI न्यूज इंडियन नांदेड़ में आपका स्वागत है। चलिए जानते हैं आज की खबर। 24NI न्यूज इंडियन नांदेड़ में सभी दर्शकों का स्वागत है। आज हम नांदेड़ के वजीराबाद चौक स्थित मौजूद है और यहाँ पर आज माननीय पुलिस अधीक्षक अविनाश कुमार इनके आदेश पे और टाइगर ऑटो रिक्शा संगठन इनके सहयोग से और नांदेड़ शहर वाहतूक शाखा के सहयोग से एक जन जागृति ट्रैफिक मुहिम रखी गई है, जिसमें ऑटो चालकों के लिए गणवेश डालिए, सिग्नल मत तोड़िए, पैसेंजर से अच्छी बात कीजिए और बहुत सारे जेब्रा क्रॉसिंग मत तोड़िए। ये ऐसे बहुत सारे अलग अलग संदेश ऑटो चालकों को भी दिए गए और उसी के साथ कार हो गई या फिर जो ट्रैफिक में हमारे सबसे ज्यादा दिक्कत करते हैं, जो सिग्नल पर मोटरसाइकिल वाले हो गए, जो जेब्रा क्रॉसिंग के आगे चले जाते हैं, इनको एक प्रकार से टाइगर ऑटो रिक्शा संगठन ने संदेश दिया गया। उनके ऑटो संगठन के जो कर्मचारी है, पदाधिकारी है, जो सदस्य है, उनके मार्फत से और यहाँ पे एक लोगों में मैसेज दिया गया कि अपना नांदेड़ जो है बहुत दिन पे दिन बढ़ते जा रहा है, ट्रैफिक बढ़ती जा रही है, इसको सुशिक्षित तरीके से हैंडल कीजिए और कोई सिग्नल का पालन कीजिए। ऐसे बहुत सारे मुद्दे, गंभीर मुद्दे जो कि दिखने में बहुत छोटे हैं लेकिन यहाँ पे उठाए गए हैं और लोगों को समझाया गया है। मैं अमर शेख 24NI से। आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक साहेब, माननीय पोलीस उपाधीक्षक साहेब व माननीय SDPO साहेब व आमचे पोलीस निरीक्षक श्री गुट्टे साहेब यांच्या आधिपत्याखाली टायगर ऑटो रिक्षा संघटना यांचे व आमचे असे संयुक्त मोहीम राबवून शहरामध्ये जनजागृती राबविण्यात आलेली आहे व सर्व ऑटो चालकांनी, सर्व वाहनधारकांनी हे वाहतुकीचे नियम पाळावे। कोणी पण ऑटो रिक्षा चालक ओव्हरसीट चालू नये व त्यांनी हा नेमून दिलेला गणवेश घालूनच ऑटो चालवावा, जेणेकरून त्यांना दंडही लागणार नाही व प्रवाशांना ऑटो चालक कोण आहे हे कळेल। याचा अर्थ हे आहे, म्हणजे पोलीस ऑटो चालकांनी जर गणवेश घातला तर ऑटोवाला कोण आहे त्यांना कळेल, नसतं त्यांना कळणार नाही ऑटोच्या बाबतीत असं आहे। त्याच्यामुळे कोणी पण वाहतुकीचे नियम तोडू नका। सध्या शहरामध्ये सणासुदी दिवस चालू असल्याने ट्रॅफिक खूप आहे व ट्रॅफिक विस्कळीत होत आहे। हे विस्कळीत होऊ नये म्हणून प्रत्येकाने नियम पाळावे, प्रत्येकाने ट्रॅफिकचे रूल्स पाळावे, हा आमचा मूळ उद्देश आहे, हा सर्वांचा मूळ उद्देश आहे। आणि हे टायगर ऑटो रिक्षा संघटनांनी खूपच चांगले मोहीम राबवलेली आहे व आमच्यासोबत संयुक्त मोहीम राबवून जनतेमध्ये एक खूप छान संदेश दिलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी माननीय कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक माननीय अविनाश कुमार साहेब यांच्या आदेशानुसार वजीराबाद चौरस्ता येथे रस्ता जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे व आम्हाला आज वाहतूक पोलीस उपनिरीक्षक आमचे मित्र साकळे साहेब हे उपस्थित आहेत व त्यांचे सहकारी शिंदे साहेब उपस्थित आहेत आणि आमचे टायगर संघटनाचे सर्व पदाधिकारी सदस्य आज रस्ता जनजागृती अभियानामध्ये सहभाग घेतलेले आहे। जसे की आज या आठवड्यामध्ये गणेश उत्सव सण साजरा होत आहे। यामध्ये आपलं शहर शांततेत वाहतुकीचे नियम पाळून आपला व्यवसाय करावा, जसं की गणवेश घालूनच व्यवसाय करणे, ओव्हरसीट प्रवासी वाहतूक करू नये, जेथे रिक्षा थांबा आहे तिथूनच प्रवासी सोडणे आणि घेणे। जसं की आज शहरामध्ये रिक्षा चालकांचे सगळ्या रिक्षा चालकांना बदनाम करण्याचा हेतू चालू आहे। जसं की आपण कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असा आमच्या संघटनेचा एक संकल्प आहे। जसं की आज एक शर्ट घालून, कारण की शासनाने आपल्याला खाकी किंवा व्हाईट शर्ट दिलेला आहे, हे खाकी शर्ट कलेक्टर घालू शकत नाही। एवढी मोठी आपल्याला शासनाने ताकद दिलेली आहे खाकी शर्ट घालण्यासाठी। आपण खाकी शर्ट व व्हाईट शर्ट घालूनच आपला व्यवसाय करावा। शहरामध्ये कुठंच आडवे तिडवे रिक्षा उभे करू नये, कारण की आज शहरामध्ये पूर्ण जिल्ह्यातून प्रवासी येतात आणि आपली प्रवासी घेऊन आपली जबाबदारी आहे, त्यांचे काही सामान, वस्तू व लावारीस काही वस्तू भेटल्यास तात्काळ पोलीस व वाहतूक पोलिसांना माहिती देणे, कारण की हा सण
गणेश उत्सव 6/9/2025 रोजी विसर्जन आहे, तरी माननीय पोलीस अधीक्षक, माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे आदेशाचे आपण रिक्षा चालक व टायगर ऑटो संघटना व नांदेड जिल्ह्यातील व शहरातील तमाम रिक्षा चालकांनी या सूचनेचं पालन करून व्यवसाय करावे आणि हा सण उत्साहात सण साजरा करावा एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.